सणासुदीच्या काळात भाजीपाल्यांच्या दरात 10 ते 20% वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। नारायणगावच्या उपबाजार समितीत कोथिंबिरीला उच्चांकी दर, जुडीला तब्बल 200 रुपयांचा भाव। मुसळधार पावसामुळे जालन्यातल्या मंठा तालुक्यात पूरस्थिती, पांगरी खुर्द 250 जणांना सुरक्षित स्थळी हलवलं। बीड परळी राष्ट्रीय मार्गावरील तात्पुरता पूल गेला वाहून, वाहतूक ठप्प झाल्यानं नागरिकांचे हाल। जायकवाडी धरण 84.90% भरलं, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगरात शेतात साचलं पाणी, पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात। गेल्या 2 दिवसांपासून यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस, शीप नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना फटका। लातूर जिल्ह्यातल्या घरणी नदीच्या पर्यायी पुलावरून वाहतंय पाणी, लातूर उदगीर रस्त्यावरची वाहतूक ठप्प। मुंबईत पावसाचा वेग मंदावल्यानंतर आता डेंग्यू, मलेरिया आणि स्वाईन फ्लूचा रुग्णांमध्ये वाढ, साथीच्या रुग्णांची झपाट्यानं वाढ होत असल्यानं चिंतेत भर। डहाणू नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास केंद्राची मंजुरी, मुंबईच्या पश्चिम उपनगरातील भाविकांना रेल्वेनं त्र्यंबकेश्वर आणि पंचवटीपर्यंत पोहोचता येणार।